विहिरीच्या पाण्याचा टी डी एस किती आहे बघूया. हो काय टी डी एस मीटर माझ्याकडे आहे. हो काय आता हे टी डी एस मीटर कसं करायचं असते, हे ऑन ऑफ करायचं असते. आता झिरोवर आणलं बघा. हे ना आता टेम्परेचर पण बघू शकतो. हो काय टेम्परेचर आपण बघू शकतो. इथं टेम्परेचरचं बटन आहे बघा हे. आता ह्या आजच्या वातावरणात टेम्परेचर किती आहे बघूया. हो का 40.8 सेल्सिअस आहे. हो का हे 40.8 सेल्सिअस. आता पुन्हा झिरोवर आणूया मीटर. आता आपण बघायचं आहे माझं ही विहीर आहे, हे विहिरीतलं पाणी आहे, याचा आम्हाला टी डी एस किती आहे बघूया. आता मीटर बुडवताना इथंपर्यंत ह्या पुणेपर्यंतच बुडवायचं आहे, इथंपर्यंत नाही बुडवायचं, इथंपर्यंतच बुडवायचं आहे. आता हे झिरोवर आणूया अगोदर. हे झिरोवर आणलं आहे बघा. आता बघूया किती टी डी एस भरतोय. हो का होल्ड करतो मी आता 198. हो का 198 भरतोय. म्हणजे चांगलं पाणी आहे, काही प्रॉब्लेम नाही, शेतीस योग्य पाणी आहे. हे मीटर आता मी झिरोवर आणतो. आता त्याचप्रमाणे आपल्याला पाण्याचा पी एच पण बघता आला पाहिजे. बघा हे पी एच मीटर आहे. ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश बघता येतो किती आहे, मॉइश्चरायझर बघता येतं, आणि जमिनीचा पी एच पण बघता येतो आणि पाण्याचा पण पी एच बघता येतो. आता आपण पाण्याचा पी एच बघूया. हे आता पी एचवर बटन, हे आता पी एचवर बटन घेतलेलं आहे मी. आता पी एच बघूया किती आहे. हो का पी एच तुम्हाला कॅमेरा जवळ घेऊन जातो, दिसतोय का बघा. पी एच मीटर हो का 7.5च्या वर आहे, म्हणजे 7.7 आहेच. म्हणजे हे पाणी पी एच पण चांगलं आहे पाण्याचा, त्यामुळं काही नाही. कोणती तणनाशक औषधासाठी पिण्यासाठी पण पाणी योग्य आहे, तणनाशक फवारण्यासाठी पण पाणी योग्य आहे, आणि शेतीसाठी पण योग्य पाणी आहे. हे तपासणं का गरजेचं आहे, तर काही तणनाशकांचा आपल्याला रिझल्ट मिळत नाही. म्हणजे पी एच जर वाढला, पाण्याचा पी एच जर वाढला, किंवा याचा टी डी एस जरी वाढला, तरी आपल्याला तणनाशकं किंवा टॉनिकं किंवा विद्राव्य खतं यांचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही.